मित्रांनो, तुमच्याकडे जर झाडे असतील आणि या झाडांना पुरेसं पाणी मिळत नसेल किंवा जर पाण्याची कमतरता असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, हा जो नारळ आहे, हा नारळ झाडावरून काढलेला सुका नारळ आहे. आणि हा सुका नारळ ज्यावेळेस आपण सोलतो सोलतो म्हणजे त्याच्यावरचं जे कवच काढतो, हे कवच काढत असताना त्याच्यातून जो भुसा बारीक बारीक भुसा बाहेर पडतो, या भुसालाच कोकोपीट असं म्हणतात. आणि हे कोकोपीट आपण जेवढे पण नारळ असतील ते सोलल्याच्या नंतर जे पीठ खाली पडतं, कोकोपीट जे बाहेर पडतं, हे कोकोपीट आपण एकत्र करून जर तुमच्याकडे झाडं असतील बऱ्या मुदाशी टाकायचं आणि ते टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती पाणी टाकायचं. तर मित्रांनो, याचा वापर यासाठी होतो की हे कोकोपीट आहे, हे कोकोपीट पाणी शोषून घेण्याचं काम करतं आणि जमिनीमध्ये ओलावा निर्माण करण्याचं काम करतं. म्हणजे आता जर तुम्ही पाणी टाकलं आणि 2 दिवस झाडाला पाणी नाही टाकलं तर तरीही त्या झाडामध्ये आणि त्या मातीमध्ये ओलावा तसाच राहतो आणि झाडांना आपण कमी पाणी टाकलं तरी काहीही होत नाही. तर याचा वापर हेच आहे की तुम्ही हे कोकोपीट बाहेर न फेकता जर झाडांच्या मुदाशी टाकलं, तर झाडामध्ये जमीन ओलं करण्याचं काम आणि झाडं टवटवीत राहतात. तर त्यासाठी याचा वापर केला जातो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला याचा फायदा झाला पाहिजे. धन्यवाद.